हॅलो फ्रेंड्स, माझं नाव दीपक अरुण राऊळ. माझी ओळख तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणण्याचं महत्वाचं कारण आहे की एमपीएससी आणि युपीएससीच्या नवीन डेट्स समोर आलेल्या आहेत. राज्यसेवा पूर्व परीक्षा 85 दिवसावर आणि दुय्यम सेवा ही 113 दिवसांवर आहे. या कमी दिवसांमध्ये आपण जास्तीत जास्त महत्वाची माहिती एक्झामच्या दृष्टिकोनातून कशी लक्षात ठेवावी ह्या उद्देशाने मी हे व्हिडिओ तुमच्यासमोर आणलेले आहेत. मी सर्वात पहिला विषय निवडला आहे तो म्हणजे ईशान्य पूर्व भारत. सिक्कीम आणि इतर 7 जिकडची राज्य आहेत त्याच्यावर मी चालू घडामोडीच्या अनुषंगाने हे व्हिडिओ सुरुवात केलेली आहे बनवायची. हा व्हिडिओ मी सिक्कीम ह्या राज्यावर बनवलेला आहे, जे भारताचं 22वं राज्य आहे. व्हिडिओची लेंथ कमी ठेवण्यासाठी मी 2 भागांमध्ये त्यांना केलेला आहे. तर नक्कीच तुम्ही हे दोन्ही भाग पहा. पूर्ण वर्षभरातल्या सिक्कीमशी संबंधित ज्या चालू घडामोडी आहेत त्याच्या अनुषंगाने आपण हे व्हिडिओ बघणार आहोत. आणि व्हिडिओला थोडंसं माहिती लक्षात ठेवण्यासाठी मी थोडा स्टोरी रूपाने तुमच्या समोर तो मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण वेळ न गमावता आपल्या विषयाकडे वळूयात. नमस्ते मित्रांनो, आपण सिक्कीम बघतोय आज. तर सिक्कीम का चर्चेत आहे? गेल्या वर्षभरातल्या महत्वाच्या न्यूज आपण आधी बघून घेऊया. भारत आणि चीन यांच्या आर्मीमध्ये भिडत झाली होती 2 ठिकाणी. एक आहे लडाख आणि दुसरं म्हणजे सिक्कीम. तर लडाखला आपण सेपरेटली बघणार आहोत, पण सिक्कीम मधल्या नाकुला ही जी खिंड आहे तिकडे ही भिडत झाली होती. प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की ही नाकुला खिंड कोणत्या ठिकाणी आहे, किंवा आपल्याला क्रोनॉलॉजिकली मॅपवर दाखवायला येऊ शकतो. त्याच्यानंतर त्याच्या खाली एक लुग्नाकला म्हणून एक खिंड आहे. हिमस्खलन झालं होतं आणि 2 भारतीय सैनिकांचा तिकडे मृत्यू झाला होता. ऐतिहासिक सत्तांतर झालेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की पवन चामलिंग हे जे 25 वर्ष जवळजवळ मुख्यमंत्री होते सिक्कीमचे, म्हणजे कोणत्याही एका राज्याचे सर्वात जास्त काळासाठी मुख्यमंत्री असलेले पवन चामलिंग यांची सत्ता जाऊन प्रेमसिंग तमांग किंवा प्रेमसिंग गोले हे त्यांच्याच पक्षातले होते आधी, आणि ते आता त्यांच्या जागी 6वे मुख्यमंत्री झाले सिक्कीमचे. तर आणि त्या गोष्टीशी संबंधित अजून कितीतरी गोष्टी आहेत इंडियन पॉलिटीला घेऊन, तर आपण त्याही बघणार आहोत. त्याला थोडं सविस्तर बघू आपण. त्याच्यानंतर सेवक रांगपो रेल प्रोजेक्ट. सिक्कीममध्ये अजूनपर्यंत एकही रेल्वे लाईन नाहीये. ही सर्वात पहिली रेल्वे लाईन येते. सेवक हे जे वेस्ट बेंगाल मधलं स्टेशन आहे तिकडनं रांगपो या ठिकाणी एक रेल्वे लाईन 2021 पर्यंत पूर्ण होईल त्याचं काम, असं म्हटलं जाते. त्याच्यानंतर लाचेन हा जो एक प्रांत आहे तिकडे ढगफुटी आणि लँडस्लाइडमुळे बरेच पर्यटक अडकले होते. त्याच्याशी संबंधित आपण काही गोष्टी बघणार आहोत की ती पर्यटन स्थळं कोणती होती, त्याच्यावर एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. नाथुला ही फेमस खिंड आहे. भारत आणि चायना यांच्यामधला जो ट्रेड होतो तो विशेष करून नाथुला खिंडीतनं होतो, आणि या खिंडीजवळ हेवी स्नोफॉलमुळे काही पर्यटक अडकले होते. त्याच्यानंतर यती स्टोरी. सिक्कीममध्ये यती म्हणजे ज्याला आपण काल्पनिक हिममानव म्हणतो त्याचं एक वेगळं स्थान आहे, आणि त्याच्याशी संबंधित काही चालू घडामोडी घडल्या होत्या. नेपाळच्या मकालू या माउंटनवर भारतीय सैनिकांनी काही पायाचे ठसे पाहिले आणि त्यांना असं म्हणायचं होतं की हे यतीचे आहेत. नेपाळच्या आर्मीने हे क्लिअर केलं होतं की नाही, यतीचे नाही, तर हे एका अस्वलाचे असण्याची शक्यता जास्त आहे. तर ह्याच्याशी संबंधित काय स्टोरीज आहेत, ती कोणकोणत्या टर्म्स ह्याच्याशी संबंधित आहेत ते आपण बघू. त्याच्यानंतर कोविड-19 मुळे कैलाश यात्रा आणि ट्रेड यांच्यावर इम्पॅक्ट झालेला आहे. नाथुला खिंडीतनं ह्या वर्षी कैलाश यात्रा किंवा ट्रेड होणार नाही. तर मग त्याचा पर्याय म्हणून काय, तर लिपू लेक उत्तराखंड मधली जी खिंड आहे तिच्यातनं ती यात्रा करावी लागणार. तर ते ऍक्च्युली तो लॉंग कट झाला, हा शॉर्टकट होता नाथुला खिंडीतला. तर आपण त्याच्याशी संबंधित काही गोष्टी बघू. लिंग गुणोत्तर. फॅमिली सर्व्हे 2015-16 आकडेवारी नुकतीच आली आहे. मी ह्याच्या आधी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं असेल की 2015-16 प्रश्न ते विचारतील, पण
तो का विचारतील, कारण 2019 मध्ये आपल्या एक्झामच्या 6 महिन्या आधीच त्यांनी एक आकडेवारी जाहीर केली आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त जलद गतीने लिंग गुणोत्तर कमी होण्याच्या लिस्टमध्ये सर्वात वरती सिक्कीमचं नाव आहे. तर त्याच्यानंतर आपले मुख्य प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की आपण ईशान्यपूर्व भारताला ऑर्गॅनिक हब म्हणून बनवू शकतो. मग आपल्याला माहितीच आहे की ऑर्गॅनिक स्टेट म्हणून सर्वप्रथम जाहीर झालेलं राज्य सिक्कीम आहे. तर त्याच्याशी संबंधित काही गोष्टी आपण बघणार आहोत आणि या ऑर्गॅनिक फार्मिंगचा बायोडायव्हर्सिटीशी कसा संबंध आहे हे आपण बघणार आहोत. त्याच्यावर एक द हिंदू न्यूजपेपरमध्ये न्यूज आली होती की तिकडच्या ज्या फुलपाखरं आहेत त्यांच्या जैवविविधतेमध्ये वाढ झालेली आहे. आणि एक महत्वाची न्यूज का सिक्कीमला हायलाइट आपण केलं आहे इथे, तर दिल्लीच्या सिव्हिल डिफेन्सच्या एका ऍडव्हर्टिजमेंटमध्ये सिक्कीमला सेपरेट कंट्री म्हणून दाखवण्यात आलं आणि म्हणून आपण थोडं सविस्तर सिक्कीमची एक हिस्ट्री पण बघणार आहोत. कशा 35 आणि 36 घटना दुरुस्ती वाटचाल कशी सुरू झाली ते आपण बघणार आहोत. तर आपण सुरू करूया. पण सिक्कीम बघण्याच्या आधी आपण बघणार आहोत सिक्कीम च्या आजूबाजूचे जे देश आहेत किंवा भारताच्या आजूबाजूचे जे देश आहेत त्यांची थोडीशी स्टॅटिस्टिक की किती भूसीमा स्पर्श केली जाते. तर पहिली गोष्ट तर सिक्कीम भारताचा अविभाज्य घटक आहे. 22वं राज्य आहे भारताचं. त्याच्यानंतर सर्वात कमी सीमारेषा असणारा अफगाणिस्तान 106 किलोमीटर. ही आकडेवारी मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या दाखल्याने आपण इकडे बघतो आहोत. त्यामुळे एनसीईआरटी किंवा इतर कोणत्या स्टेट बोर्डच्या पुस्तकांमधली आकडेवारी वेगळी असू शकते, पण आपण ऑफिशियल डेटा हा घेतो आहे त्यामुळे ह्याला तुम्ही जास्त ऑथेंटिक समजू शकता. सर्वात कमी भूसीमा अफगाणिस्तान, त्याच्यानंतर भूटान 699 किलोमीटर, नंतर म्यानमार 1643 किलोमीटर, नंतर नेपाळ. आपण वरती बघू शकता तुम्ही उजव्या साईडला की मी इथे तुम्हाला लहान कमी भूसीमा असण्यापासून जास्त भूसीमा असलेल्या राष्ट्रांचं अल्फाबेटिकली मी दिलेलं आहे लक्षात ठेवण्यासाठी. ABMN. त्याच्यानंतर पाकिस्तान 3323, नंतर चायना 3488 आणि नंतर बांगलादेश 4096.7. टोटल लँड बॉर्डर आहे 15,106.7 आणि टोटल कोस्टलाईन आहे 7,516.6. म्हणजे आपल्या बेटांची सगळी बाउंड्री मोजली तर श्रीलंकेशी आपली भूसीमा नाहीये. त्याच्यानंतर हे 7 जे देश आहेत त्या देशांची आपल्या कोणत्या कोणत्या राज्य किंवा संघशासित प्रदेशाशी भूसीमा आहे ते आपण बघतो इकडे. हा विशेष प्रश्न ह्या वर्षी पडू शकतो कारण आपल्याला माहिती आहे जम्मू काश्मीर या राज्याचे 2 केंद्रशासित प्रदेशामध्ये कन्व्हर्शन झालेलं आहे. इव्हन 26 जानेवारी 2020 रोजी दादरा नगर हवेली आणि दीव दमण अशा 2 केंद्रशासित प्रदेशांना एक केंद्रशासित प्रदेश बनवून त्यांची दमन ही राजधानी केलेली आहे. त्यामुळे आपले राज्य जे 29 झाले होते तेलंगणामुळे ते आता 28 झालेत आणि ज्या 2 युनियन टेरिटरी वाढून 9 झाले होत्या त्या आता दादरा नगर हवेली आणि दीव दमण मर्ज झाल्यामुळे 8 झालेत. तर ऍट प्रेझेंट आपल्या भारतात 28 राज्य आणि 8 युनियन टेरिटरीज आहेत. तर त्याच्यात अफगाणिस्तान स्पर्श करते JNKला. मी मुद्दामून वरती तुम्हाला मॅप दिलेले आहेत कारण फ्लॅग दिलेले आहेत कारण फ्लॅग बघून तुम्हाला देश ओळखता यावा हा माझा उद्देश आहे. तर अफगाणिस्तान जम्मू काश्मीर ह्या केंद्रशासित प्रदेशाला स्पर्श करते. त्याच्यानंतर पाकिस्तान GRP JNK एक केंद्रशासित प्रदेश आणि गुजरात, राजस्थान आणि पंजाब ह्या राज्यांना. चायना 2 केंद्रशासित प्रदेशांना स्पर्श करते, जम्मू काश्मीर आणि लडाख.
आणि त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश. नेपाळ, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, वेस्ट बेंगाल आणि सिक्कीम. त्याच्यानंतर भूटान, सिक्कीम, वेस्ट बेंगाल, आसाम आणि अरुणाचल प्रदेश. त्याच्यानंतर बांगलादेश, वेस्ट बेंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम. 5 राज्यांना स्पर्श करते, पण मी मुद्दामून तुम्हाला A2 वेळा वरती तुम्हाला दिसतोय कारण आसामला 2 वेळा स्पर्श करते बांगलादेश. हे विशेष म्हणून आपण लक्षात ठेवायला हवं. त्याच्यानंतर म्यानमार, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोराम. एका स्क्रीनवर तुम्हाला हे एकत्र बघता येते. तुम्हाला शॉर्ट नोट्स मध्ये तुम्हाला हा इमेजचा खूप फायदा होऊ शकतो. तर आता आपण सिक्कीम चालू करू. सिक्कीम, पश्चिमेला नेपाळ आहे, उत्तर पूर्व आणि पूर्वेला चायना, दक्षिण पूर्वेला भूटान आणि दक्षिणेला आपलं वेस्ट बेंगाल हे राज्य. थोडक्यात हिस्ट्री काय होती सिक्कीमची, तर सिक्कीमचा जो लेप्चा हा जो समाज होता तो ॲनिमिस्टिक रिलिजन, म्हणजे आपण ज्याला बोलतो ना की प्राणी आणि वनस्पती ह्यांच्यामध्ये स्पिरिट्स असतात आणि त्यांची पूजा करणं, तर त्याला बॉन किंवा मुनिझम, बॉन रिलिजन म्हटलं जातं. त्याच्यानंतर लिंबूज आणि मागार्स असे 2 ट्राईब्स आणि लेप्चा हे सर्वात जुन्या ट्राईब्स आहेत. आणि 8व्या शतकामध्ये तिबेटन बुद्धिझमचा प्रवेश झाला सिक्कीम मध्ये. तर हा तिबेटन बुद्धिझम महायान आणि वज्रयान ह्याच्यापासून आलेला आहे. त्याच्या 4 स्कूल्स आहेत तिबेटन बुद्धिझमचे. त्याच्या सर्वात जो जुनं जे एक स्कूल आहे निंगमा, त्याचे फाउंडर आहेत गुरु रिम्पोच किंवा पद्मसंभव. ह्यांचे बरेच पुतळे पण आहेत. इवन हिमाचल प्रदेशमध्ये पण ह्यांचं एक मंदिर आणि पुतळा आहे. ह्यांचंच नाव गुरु डोंगमार लेक, आपण पुढे बघणार आहोत, एक प्रेक्षणीय स्थळ आहे सिक्कीम मधलं, त्याला दिलेलं आहे. त्याच्यानंतर लुसुंग आणि लोसार हे 2 फेस्टिवल फेमस आहेत सिक्कीम मध्ये. लुसुंग हा गुरु रिम्पोच यांच्याशी संबंधित आहे. लोसार ह्याला हार्वेस्ट फेस्टिवल म्हटलं जातं. आणि ह्या तिबेटन बुद्धिझमशी संबंधित असलेली ट्राईब म्हणजे भूतिया. हे भूतिया हे बाहेरून आलेली लोक होती. लेप्चा, निंबूज आणि मागार्स हे आधीचे इंडिजिनस आहेत. भूतिया बाहेरून आलेले आहेत. पण पुढे जाऊन कसे हे लेप्चा आणि भूतिया, जे फक्त 25% आहेत सिक्कीमच्या पॉप्युलेशन मध्ये, ते पुढे जाऊन कसा 75% असलेल्या नेपाळींवर वर्चस्व गाजवतात ते आपण बघणार आहोत. थोडक्यात हिस्ट्री काय आहे, तर गुरु ताशी नावाचे एक व्यक्ती, म्हणजे एक प्रिन्सेस होते, मिन्याक फॅमिलीतले, ईस्ट तिबेटचे. त्यांना असं एक रिव्हलेशन झालं, प्रकटीकरण झालं की त्यांनी दक्षिणेला जाऊन आपलं नशीब आजमावावं. आणि असं ते दक्षिणेला आले आणि त्यांच्यापासून, त्यांच्या 5व्या पिढीपासून भूतिया किंवा नामग्याल डेनेस्टी घराणं हे अस्तित्वात आलं. आणि त्यांच्या राजांना चोग्याल म्हणायचे. असे 12 राजे झाले. तर त्याच्यात पहिले होते फुत्सुग नामग्याल. ह्यांचा जो राज्याभिषेक झालेला युकसोम मध्ये, तो तिबेटच्या 3 धर्मगुरूंनी केलेला. आणि म्हणून 3 धर्मगुरू जिकडे भेटले असं स्थान, असं त्या युकसोम ह्या नावाचा अर्थ आहे. आणि हीच युकसोम तिबेट, आपल्या सिक्कीमची पहिली राजधानी आहे. त्याच्यानंतर सर्वात जास्त काळ गादीवर राहिलेले आणि 7वे सुखफूट नामग्याल. आता ह्यांच्या काळामध्ये काही घडामोडी झाल्यात, त्या आपण थोडक्यात बघून घेऊया. सुखफूट नामग्याल यांच्या काळामध्ये सर्वात पहिलं तर गुरखा वॉर झालं होतं ब्रिटिश आणि नेपाळी ह्यांच्यामध्ये 1914 आणि 16ला.
1916ला ते वॉर सुगावली ह्या ट्रिटीने थांबलं होतं आणि ह्या ट्रिटीच्या अंडर नेपाळच्या राजाने सिक्कीम मधला दक्षिणेचा जो काही भाग आहे तो ब्रिटिश सरकारला दिला आणि ब्रिटिश सरकारला हा सिक्कीमचा भाग का पाहिजे होता तर त्याला तिबेटशी आपले ट्रेड प्रस्थापित करायचं होतं. त्याच्यानंतर तितालिया इकडे 1917ला एक ट्रिटी झाली, ती सिक्कीम बरोबर झाली होती. सुगावली विचारली तर ब्रिटिशांची ती ट्रिटी नेपाळ बरोबर झाली होती. तितालियाची ट्रिटी ही सिक्कीम बरोबर झाली होती आणि ह्या ट्रिटीमध्ये असं ठरलं की तिबेट पर्यंत जाण्याचा मार्ग ब्रिटिशांना देण्यात येईल आणि त्याच्या बदल्यामध्ये ब्रिटिश सिक्कीमला म्हणजे चोग्याल घराण्याला किंवा नामग्याल घराण्याला संरक्षण देतील, कारण सिक्कीमला ऑलरेडी नेपाळ आणि भूतान ह्यांच्यापासून धोका होता. तर ही तितालिया प्लेस कुठे आहे तर आजच्या बांगलादेशमध्ये. त्याच्यानंतर 11वे चोग्याल जे भारत स्वतंत्र झाला तेव्हाचे होते ते म्हणजे ताशी नामग्याल आणि शेवटचे म्हणजे 12वे जेव्हा भारतात सिक्कीमचं विलिनीकरण झालं 1975ला तेव्हाचे होते पालदेन नामग्याल. तर ह्या 4 राजधानी आहेत सिक्कीमच्या. गंगटोक ही 4थी राजधानी आहे. युकसोम, राबदेनसे, तुमलोक आणि गंगटोक. सिक्कीमचा मोटो आहे त्रैलोक्य विजय, खामसुन वांगडू, कन्करर ऑफ 3 वर्ल्ड्स. ही एक बुद्धिस्ट कन्सेप्ट आहे. ते खालच्या नावावरनं पण तुम्हाला कळू शकतं की 3 जग म्हणजे कोणते तर डिझायर आपण ज्याला तृष्णा म्हणतो, फॉर्म म्हणजे आकार असलेलं आणि फॉर्मलेस जे आकार नसलेलं असं विश्व, अशा 3 विश्वांवर विजय मिळवणं हा त्यांचा मोटो आहे. त्याच्यानंतर अँथम आहे जहां बागच्या तिस्ता रंगीत, वेअर तिस्ता अँड रंगीत फ्लो. या तिस्ता ह्या शब्दाचा उगम पण तृष्णा म्हणजे डिझायर ह्याच्यावरनच झालेला आहे. रंगीत ही तिची उपनदी आहे आणि तुम्ही बघू शकता की रंगीत ही उजव्या बाजूने तिस्ताला भेटते आणि तिकडनं पुढे तिस्ता नावाने ती पुढे वाहते आणि ब्रह्मपुत्रा नदी सिस्टीमला ती मिळते. ही रंगीत सिक्कीम आणि दार्जिलिंग डिस्ट्रिक्ट जे आहे वेस्ट बेंगॉलचं त्याच्यामध्ये बॉर्डर बनवते. सिक्कीमचं पॉप्युलेशन आहे 6,10,577. 28वे म्हणजे सर्वात कमी लोकसंख्या असलेलं राज्य आहे. सर्वात जास्त नेपाळी राहतात तिकडे आणि लेपचा हे आपण मगाशीच बघितलं की कसे पूर्वीपासून राहत आहेत. भूतिया हे तिबेटच्या खाम या प्रांतातून आलेले आहेत आणि मेजर रिलिजन आहे हिंदुइझम आणि सेकंड लार्जेस्ट आहे वज्रयान बुद्धिझम. आता हा वज्रयान बुद्धिझम जो आहे हाच स्टेट रिलिजन होता जेव्हा चोग्याल यांची सत्ता होती. नंतर लँग्वेज, ऑफिशियल लँग्वेज मध्ये इंग्लिश, नेपाळी, लेपचा आणि सिक्कीमीज. लेपच्याला मी थोडा वेगळा रंग देऊन का हे केलंय की लेपचा ही भाषा आहे, तीच लोक पण आहे, ट्राईब पण आहे, हे आपल्याला लक्षात ठेवणं सोपं जातं. ऍडिशनल लँग्वेजेस आहेत गुरुंग, लिंबू, मागार, मुखिया, शेर्पा, तमांग. जर तुम्ही नीट ह्या लँग्वेजची नावं बघितली तर तुम्हाला कळतं की त्याच नावाची माणसंही आहेत. प्रेमसिंग तमांग आपण बघितले, गुरुंग, लिंबू, आधीचे जे मुख्यमंत्री वगैरे झाले त्यांची नावं आहेत, त्यांची पण नावं गुरुंग, लिंबू अशा नावाने आहेत. एरिया वाईज सिक्कीम 27वा येतो. सेकंड स्मॉलेस्ट स्टेट आहे. तर स्मॉलेस्ट कोणतं आहे? गोवा. 0.2% लँड इंडियातला कव्हर करते सिक्कीम. सिक्कीमचा स्टेट अॅनिमल रेड पांडा आहे. रेड पांडाचं हे सायंटिफिक नेम मी लिहिलेलं आहे, एलुरुस फुलजेन्स. त्याच्यात जीनस आणि स्पीशीज ह्यांना मी अशा प्रकारे लिहिण्याचं कारण ह्याच्या आधी आपल्याला एक प्रश्न त्यांनी विचारलेला आहे एमपीएससीने
की ह्या नावांचे काय म्हणजे ह्याची जे जीनस आहे त्याचं अल्फाबेट कॅपिटल आणि स्पीशीजचं अल्फाबेट स्मॉल असतं अशा अर्थाने. तर जेनेरिक नेम म्हणजे एक कॉमन नेम ज्याला आपण बोलतो, आणि स्पेसिफिक नेम म्हणजे त्या स्पीशीजचं त्या त्या जीनस मधल्या त्या स्पीशीजचं एक स्पेसिफिक नेम. रेड पांडा का दिला इकडे मी, कारण रेड पांडा सध्या चर्चेत होता. ह्यासाठी नाही की त्याची डिमांड आहे, रेड पांडाची डिमांड नसताना पण इतर प्राण्यांसाठी लावलेल्या ट्रॅपमध्ये ते अडकून त्यांची लोकसंख्या कमी होते असं न्यूज मध्ये आलं होतं. तर आपल्याला माहिती पाहिजे रेड पांडा, आणि एक विशेष म्हणजे रेड पांडा हा फक्त सिक्कीमचा स्टेट अॅनिमल आहे, एकमेव सिक्कीमचा स्टेट अॅनिमल आहे. त्याच्यानंतर सिक्कीम मध्ये 4 डिस्ट्रिक्ट आहेत. सिक्कीमच्या लोकसभेमध्ये 1, राज्यसभेमध्ये 1 आणि विधानसभेमध्ये 32 सीट्स आहेत. हे 4 डिस्ट्रिक्ट तुम्हाला समोर दिसत आहेत, त्यांची मुख्यालय समोर आहेत. गंगटोक, रुमटेक आणि रांका मोनॅस्ट्रीज तिकडे आहेत, बुद्धिस्ट मोनॅस्ट्रीज आहेत रुमटेक आणि रांका. नंतर मांगन हे ऑर्गॅनिक फार्मिंग साठी फेमस आहे. आपण बघणार आहोत पुढे ऑर्गॅनिक फार्मिंग वरच्या काही न्यूज पण बघणार आहोत. गंगटोकची जी प्लेस आहे ती राणीखोला रिव्हर आणि रोरोचू रिव्हर यांच्यामध्ये आहे. या तिस्ताच्या उपनद्या आहेत. पुढे तिस्ता आणि रांगपो ह्या 2 रिव्हर एकत्र जिकडे भेटतात तिकडे रांगपो हे शहर आहे. तुम्ही ह्या स्क्रीनवर बघू शकता की रांगपो हे गेटवे टू सिक्कीम मानलं जातं, म्हटलं जातं त्याला. आणि पॅकयोंग एअरपोर्ट 2018ला बनलेलं सिक्कीम मधलं पहिलं आणि भारतातलं 100वे एअरपोर्ट आहे. ग्रीनफील्ड एअरपोर्ट त्याला म्हणतात, कारण कोणत्याही एक्झिस्टिंग म्हणजे अस्तित्वात असलेल्या पायाभूत सुविधांचा अडथळा त्याला झालेला नसतो, अशा प्रोजेक्ट्सना ग्रीनफील्ड प्रोजेक्ट म्हणतात. म्हणजे एकदम फ्रेश जिकडे एखादं प्रोजेक्ट उभारलं जातं त्याला ग्रीनफील्ड प्रोजेक्ट म्हणतात. त्याच्यानंतर गेझिंग ट्रेकिंग बेस आहे कांचनजंगाचा. नामची स्काय हाय आपण ज्याला बोलतो, हे पवन चामलिंग यांचं बेस आहे. म्हणजे आता पवन चामलिंग जे निवडणुकीत उभे राहिले होते 2019ला, तेव्हा ते 2 जागांवरनं निवडून आले होते. त्याच्यातली एक जागा जी त्यांनी सोडली आणि एक स्वतःकडे ठेवली, ती नामची होती. आणि बायचुंग भुतिया ह्यांच्या नावाचं एक स्टेडियम ह्या ठिकाणी आहे. आता बायचुंग भुतिया पण न्यूज मध्ये का आहेत, तर कोविडच्या वेळी जेव्हा लॉकडाऊन होता तेव्हा त्यांनी आपलं सिक्कीम मधलं एक जी इमारत आहे 5 माळ्याची ती काही मायग्रंट वर्करसाठी ओपन केली होती. तर अशा काही पद्धतीने आपण त्या न्यूजकडे बघता येईल आपल्याला. कांचनजंगाबद्दल थोडस आपण जाणून घेऊया. 8586 मीटर हाय, जगातलं 3रं सर्वात उंच आणि भारतातलं K2 म्हणजे गॉडविन ऑस्टिन नंतर 2रं सर्वात उंच असं शिखर आहे. झेमू आणि तालुंग ह्या ज्या हिमनद्या आहेत त्या तिस्ता रिव्हरला पाणी पुरवठा करतात. हे झेमू ग्लेशियर महत्वाचं आहे कारण ते ईस्टर्न हिमालयामधलं सर्वात लार्जेस्ट ग्लेशियर आहे. आपल्याला हिमनदी आणि कोणत्या प्रांतामध्ये आहेत ह्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. हिमनदीशी संबंधित न्यूज एक महत्वाची ही आली होती की 2000 सालापासून हिमनदी वितळण्याचा जो वेग आहे तो वाढलेला आहे, डबल झालेला आहे. तर आपल्याला ग्लेशियर्स विचारू शकतात. आपण फक्त सिक्कीमच बघतोय म्हणून आपण सिक्कीम बद्दल बघतोय. नंतर कांचनजंगा 5 ट्रेजर्स ऑफ द हाय स्नो. कान, चेन, दोन आणि इंगा हे तिबेटन भाषेतले 4 शब्द मिळून स्नो ग्रेट ट्रेजर 5 हे तयार होतं. आणि त्याच्यातल्या 3 जी शिखरं आहेत ती नेपाळ आणि सिक्कीम ह्या दोघांमध्ये आहेत. म्हणजे सिक्कीम मध्ये जो किती आहेत तर 3 आणि 2 कम्प्लिटली नेपाळमध्ये आहेत. नंतर आपण बघितलं झेमू ग्लेशियर जे सर्वात लार्जेस्ट आहे ईस्टर्न हिमालयामध्ये. कांचनजंगा नॅशनल पार्क
सिक्कीमच्या 35% जो भाग आहे, भूभाग आहे, हा कांचनजंगा नॅशनल पार्कने वेढलेला आहे. त्याच्यानंतर हे एक मिक्स्ड वर्ल्ड हेरिटेज साईट आहे 2016चं. त्याच्यानंतर मॅन अँड बायोस्फिअर प्रोग्राम, ह्या युनेस्कोचा हा जो कार्यक्रम आहे त्याच्या अंतर्गत ही एक साईट आहे. 1971ला स्थापन झालेला हा प्रोग्राम आहे. बेसिकली काय आहे तर मनुष्य आणि त्याच्या आजूबाजूचा जो पर्यावरण आहे ह्याला उत्तम रीतीने ह्याचे जे नातं आहे ते उत्तम रीतीने जाणून घेण्यासाठी एक वैज्ञानिक बेस असण्यासाठी एक हा प्रोग्राम निर्माण केलेला आहे. यती स्टोरीज तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय अशा प्रकारचा एक हिममानव, काल्पनिक हिममानव. ह्याला सिक्कीममध्ये नी गुईड असं म्हटलं जातं. हा एक क्रिप्टिड आहे. आता क्रिप्टिडला मराठीत काय बोलायचं मला नाही समजणार, पण तुम्हाला समजवतो, मी सांगतो काय आहे. क्रिप्टोझुओलॉजी अशी एक कन्सेप्ट आहे आणि ही टर्म अस्तित्वात आणली 1950च्या दशकामध्ये बेल्जियमचे बर्नार्ड ह्युवेलमन्स आणि स्कॉटलंडचे इव्हान सँडरसन. आपण क्रिप्टोकरन्सी बोलतो, क्रिप्टो आभासी चलन. तर जो असा एक क्रिएचर जे अस्तित्वात आपल्याला म्हणजे त्याचे अवशेष सापडलेले नाहीयेत किंवा आपण त्याचे अस्तित्व अजून सिद्ध झालेलं नाही, पण तरी लोक त्याला मानतात की असं एखादं क्रिएचर आहे, तर त्याला क्रिप्टिड म्हणतात. तर असे कोणकोणते क्रिप्टिड आहेत? USA आणि कॅनडामध्ये बिगफूट नावाचं एक मानलं जातं की आहे. त्याच्यानंतर स्कॉटलंडमध्ये नेसी म्हणजे लॉक नेस मॉन्स्टर, नेस नावाचं एक तलाव आहे. लॉक हे स्कॉटिश भाषेमध्ये तलावाला म्हणतात. तर तिकडे बऱ्याच वेळा तुम्ही असा एखादा पिक्चर पाहिला असेल की तिकडे असं काहीतरी असा एखादा मॉन्स्टर आहे असं मानलं जातं. काही पिक्चर्स सोडले तर ह्या तिन्हीचे आपल्याला कुठे अवशेष सापडत नाही. तर ह्या यती स्टोरीज मुळे सध्या म्हणजे सिक्कीम किंवा नेपाळ, जसं आपण म्हणालो की आर्मीच्या काही लोकांनी पायाचे ठसे बघितले होते, तर ते आपल्याला पाहता येईल तिकडे. आता सिक्कीमच्या काही नद्यांबद्दल आपण बघूया. एकदम छोट्या नद्या नाही, पण ह्या महत्वाच्या नद्या आहेत. लाचेन आणि लाचून. आपण लाचेन प्रांत पण बघतो, तो ह्याच नदीच्या किनारी आहे. तर ह्या नद्यांचा संगम होऊन पुढे आपण बघतो तीस्ता रिव्हर निर्माण होते. तर ह्या नद्यांचं जे मूळ स्रोत आहे तो पाहुनरी ग्लेशियर आणि जेमू ग्लेशियर आहे. म्हणून तीस्ता रिव्हरचं जो उगम म्हटलं तर बरेच वेगवेगळे दूर दूर असणारे स्रोत का दाखवले जातात, ते ह्याच्यासाठी की ह्या रिव्हर्स ज्या वेगवेगळ्या आहेत त्या एकत्र होऊन तीस्ता रिव्हर बनतात. नंतर रंगीत रिव्हर येते उजव्या साईडने आणि त्या पुढे जाऊन तीस्ता रिव्हर म्हणून फ्लो होतात. तर लाचेनमध्ये ढगफुटी आणि लँडस्लाइड झाला होता. ह्या लाचेनच्या वरती काही प्रेक्षणीय स्थळ आहेत. गुरु डोगमार लेक. आपण मगाशीच बघितलं की गुरु रिंपोच यांच्या नावावरनं ह्या तलावाला नाव पडलेलं आहे. ह्याला पण एक स्रोत मानलं जातं तीस्तासाठीचं. नंतर थांगू व्हॅली, चोपता व्हॅली. आता विशेष म्हणजे फॉरेन टुरिस्ट जर आपल्याकडे आले तर ते फक्त ह्या थांगू आणि चोपता व्हॅली पर्यंतच येऊ शकतात. त्याच्या पुढे फक्त भारतीय टुरिस्टनाच अलाउड आहे. म्हणजे गुरु डोंगमार लेकला पाहायला फक्त भारतीय टुरिस्ट जाऊ शकतात. तर मुगुथांग व्हॅली, ज्याला लोनाक व्हॅली पण म्हणतात, लोनाक रिव्हर पण आहे जी तीस्ताची उपनदी आहे. तर ह्या रिव्हर बद्दल जर कधी आलं तर तुम्हाला आज ही नावं बघून तुम्हाला लक्षात राहू शकतं. तर काय न्यूज मध्ये होतं तर इकडे काही याक, जे काही लँडस्लाइड वगैरे झालं किंवा त्यांना रसद मिळाली नाही त्यामुळे काही याक तिकडे मृत्युमुखी पडले, त्यांना अन्न मिळालं नाही. आणि त्याच्यानंतर युमथांग व्हॅली आहे.
आपण पाहिलं की लाचेन पासून पुढे लोनाक व्हॅली, चोपता व्हॅली, थांगू व्हॅली आणि गुरुडोंगमार लेक आहे. पण युमथांग व्हॅली ही दुसऱ्या बाजूला आहे, लाचुंग या रिव्हरच्या बाजूला आहे. चायनाचं इन्कर्शन, चायनाचं आणि आपला फेस ऑफ झाला तो लडाखमध्ये 5 आणि 6 मे ह्या दिवशी, ह्या रात्री झाला होता आणि 9 मेला सिक्कीममध्ये झाला होता. तर नाकुला खिंडीमध्ये हे झालं होतं. त्याच्या खालची लुगनाकला मॅपवर तुम्ही बघू शकता जिकडे हिमस्खलन झालं. नंतर नाथुला, बघा नाकुला वेगळा आहे आणि नाथुला वेगळा आहे. नाथुलाला हेवी स्नोफॉल झाला होता. जवाहरलाल नेहरू एक फेमस रोड आहे, गंगटोक ते नाथुला जातो. त्याच्यानंतर झेलेपला, नंतर बातांगला, त्याच्या पुढे डोकाला खाली. जर आपल्याला ह्या स्क्रीनवर तुम्हाला जे काही पास दाखवलेले आहेत ते जर विचारले तर तुम्हाला ते नॉर्थ टू साऊथ अशा ह्याने दाखवू शकतात, विचारू शकतात. ह्या स्टँड ऑफचं कारण काय आहे? चायना का ह्या सगळ्या गोष्टी करते? तर आपण हळूहळू त्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. पण त्याचं बॅकग्राऊंड आता आपण बघूया की एक 2017 मध्ये डोकलाम स्टँड ऑफ आपण म्हणतो ते झालं होतं. तर पहिली गोष्ट तर त्या ऑपरेशनचं नाव भारतीय साईडने काय होतं, जुनिपर. ऍक्च्युअल मध्ये जर तुम्ही ह्या स्क्रीनवर बघू शकता, डोकलाम प्लॅटो थोडा वरती आहे. त्याच्या खालचा म्हणजे ग्रीन मध्ये दाखवलाय, त्याच्या खालचा जो रेडवाला भाग आहे तो भूतान आणि इंडिया मानतं भूतानचा भाग आहे, पण चायना म्हणतं तो आमचा भाग आहे. त्याचं कारण आपल्यासाठी ह्या 3 देशांची जी ट्राय जंक्शन आहे ते आहे बातांगला. ओके, आपल्याला जर प्रश्न विचारला आपण बातांगला बोलणार, पण ते म्हणतात की माउंट गिपमोची हा ऍक्च्युअल ट्राय जंक्शन आहे. हे सगळं कुठून आलं तर 1890 ची एक ट्रिटी झाली होती ब्रिटिशांची तिबेट बरोबर, चायना बरोबर. त्याच्यामध्ये असं ठरलं होतं की तिस्ता रिव्हर आणि मोचू रिव्हर जी तिबेटमधनं आणि भूतानमधनं जाते, म्हणजे बरोबर ह्या रेड जो प्रांत आहे, रेड लाल रंगात जो दाखवलाय त्याच्या उजव्या बाजूला पूर्वेला, आणि माउंट गिपमोची पासून तो जो भाग आहे 2 रिव्हरच्या मधला तो तिबेटचा भाग असेल. आणि त्याच्यामुळे चायना ह्या कराराचा दाखला देऊन सांगतं की हा लाल भाग आमचा आहे आणि माउंट गिपमोची हा हे ट्राय जंक्शन आहे. आणि म्हणून त्यांनी तेव्हा काय केलं होतं, जून 2017 मध्ये त्यांनी एक रोड, त्यांचा ऑलरेडी असलेला रोड बांधत ते खाली आलेले, आणि ते जिकडे ते बांधत होते तो भाग होता डोकाला. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये डोकलाम आपण बोलतो, पण आपलं स्टँड ऑफ झालं होतं डोकाला ह्या ठिकाणी 2017 मध्ये. ओके, आता चायनाच्या ह्या इन्कर्शन किंवा ह्या घुसखोरीला आपण का एक भीतीच्या नजरेने पाहतो, त्याचं कारण आहे सिलिगुरी कॉरिडॉर. आता सिलिगुरी कॉरिडॉर ह्याला चिकन नेक पण म्हणतात. 27 किलोमीटरचा एक पट्टा तुम्हाला पिंक मध्ये दिसतोय, म्हणजे भारताला ईशान्य, म्हणजे मेनलँड इंडियाला ईशान्य पूर्व भारताशी जोडणारा हा 27 किलोमीटरचा पट्टा आहे. हा पट्टा जर चायनाच्या हातात गेला तर आपला नॉर्थ ईस्ट बरोबरचा संपर्क पूर्णपणे तुटून जाईल अशी आपल्याला भीती आहे, आणि म्हणून आपण या भागामध्ये जास्त इंटरेस्टेड आहोत, आणि म्हणून ते डोकलामचं स्टँड ऑफ झालं होतं. तर या भागातून या चिकन नेक मधनं जाणारा हायवे आहे, हायवे नंबर 27. ही नवीन नंबरिंग आहे. जुना ह्याला 31 म्हणून फेमस होता. जुने जे कोणी आहेत त्यांना 31 म्हणून लक्षात असेल हा. त्याच्यानंतर 31A जुना, जो
सिलिगुरी पासून गंगटोक पर्यंत जातो. त्याचा नंबर आता 10 दिलेला आहे. रांगपोला का महत्व आहे, कारण सिक्कीमला जर आपल्याला जायचं असेल तर हा एकमेव असा मार्ग आहे, नॅशनल हायवे आहे, जो आपल्याला सिक्कीम मध्ये एंट्री करताना आधी रांगपो मधनं घेऊन जातो. आता आपण बघूया कैलाश मानसरोवर वर आणि ट्रेडवर जो कोविडचा इम्पॅक्ट पडलाय तो. कैलाश मानसरोवर यात्रा ही मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स कडनं ऑर्गनाईज केली जाते. जून ते सप्टेंबर ह्या महिन्यांमध्ये ती होते. 2 वर्षांनी ती रिझ्यूम झाली होती, कारण हा जो डोकलाम स्टँड ऑफ होता त्याच्या दरम्यान ती बंद झाली होती आणि 2 वर्षांनी ती रिझ्यूम झाली होती. पण यावर्षी परत कोविडमुळे ती ह्यावर्षी नाही होणार आहे. नंतर ट्रेड मे मध्ये सुरू होतो, ट्रेड चायना बरोबर, आणि हा जवळजवळ 2006 ला रिझ्यूम झाला होता. 40 वर्षानंतर, म्हणजे जवळजवळ 4 दशकानंतर 2006 ला रिझ्यूम झालेला, तेव्हापासून अजून चालू आहे. पण ह्या वर्षी तो नाही होणार आहे. सेवक रांगपो रेल प्रोजेक्ट. सेवक रांगपो रेल प्रोजेक्ट बद्दल महत्वाच्या गोष्टी. हा एक ग्रीन प्रोजेक्ट आहे. ग्रीन प्रोजेक्ट का, तर ह्याचा 85% जे प्रोजेक्ट आहेत त्याचे ते टनेल मधनं जातं, म्हणजे बाहेरच्या पर्यावरणाला त्याचा धोका नाही असं म्हटलं जातं. 44.98 किलोमीटरचा आहे आणि त्याच्यातला जवळजवळ 38.55 किलोमीटर हा टनल मधनं जातो. 5 स्टेशन असणार आहेत. एंड स्टेशन आहेत सेवक, दार्जिलिंग डिस्ट्रिक्ट मधलं, वेस्ट बेंगाल मधलं सेवक, नंतर सिक्कीमच्या ईस्ट सिक्कीम डिस्ट्रिक्ट मधलं रांगपो. 2009 लाच पायाभरणी झाली होती ह्या प्रोजेक्टची. जून 2021 पर्यंत तो पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. नॉर्थ ईस्ट फ्रंटियर झोन रेल्वे आणि इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड ह्या दोघांचा मिळून तो प्रोजेक्ट आहे. नॉर्थ ईस्ट फ्रंटियर झोन रेल्वेचं मुख्यालय गुवाहाटीमध्ये मालेगाव मध्ये आहे. हे पण एक चर्चेत असलेलं गोष्ट आहे, कारण एक आकडेवारी आली होती, सर्वात जास्त एलिफंट्सचं किलिंग, अपघाती मृत्यू हा ह्या झोन मध्ये झालेला आहे. साहजिकच आहे, आसाम वगैरे त्याच्यामुळे. त्याच्यानंतर इरकॉन इंटरनॅशनल, ह्याला आधी इंडियन रेल्वेज कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड म्हणायचे. PSU आहे, एक सार्वजनिक उपक्रम आहे. 1976 ला एप्रिलमध्ये तो स्थापन केलेली कंपनी आहे. भारत आणि भारताच्या बाहेर, म्हणजे ज्या काही बॉर्डरीच्या आहेत तिकडे पण आपली ही कंपनी काम करते. ऑक्टोबर 1995 मध्ये तिचं नाव बदलून इरकॉन इंटरनॅशनल हा शब्द जोडला गेला. हा प्रोजेक्ट जो आहे तो महानंदा वाईल्ड लाईफ सँच्युरी अभयारण्यामधनं जातो. महानंदा अभयारण्य वेस्ट बेंगॉलमध्ये आहे. महानंदा रिव्हर त्याच्याशी संबंधित, म्हणजे त्याच्यामधून जाते. ही ट्रिब्युटरी आहे गंगेची. हे विशेष करून आहे की खूप जवळून जाते ती तिस्ता वगैरेशी, पण ती गंगेची ट्रिब्युटरी आहे. ह्या महानंदा रिव्हरच्याच काठी सिलिगुरी वसलेला आहे आणि ज्याला गेटवे टू नॉर्थ ईस्ट म्हटलं जातं. तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पाहिलेला आहात. माझा विश्वास आहे की तुम्हाला आवडला आहे. तुम्ही ह्याचा भाग 2ही पहा आणि अशाच प्रकारे आपण पुन्हा एक नवीन राज्य घेऊन मी तुमच्या समोर येईन. तिथपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ मिस न करण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्याकडनं काही सूचना असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.